मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो मागच्या 3 दिवसापासून शेअर मार्केट हे खाली पडत आहे. तर आपल्याला कदाचित भीती वाटत असेल, पण घाबरू नका, कारण शेअर मार्केट कधीही हे रॉकेटसारखं वर जाणार नाही, ते करेक्शन हे दाखवणारच आहे. त्यामुळे ह्या करेक्शनमध्ये गुंतवणुकीची संधी असते. आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या जर करेक्ट होऊन खाली येत असतील, सपोर्टवर येत असतील, तर त्यामध्ये आपण बाईंग करू शकतो. पण पैसे नसतील तर मार्केटमध्ये घाबरून जायची गरज नाही, कारण तुमचे पैसे मायनस होणार नाहीत आणि कधी ना कधी हे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर हे वर गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं बरेच जण मला म्हणत होते, जेव्हा मी मार्केटमध्ये आलो होतो तर त्यावेळेस बरेच लोक मला म्हणत होते की मार्केटमध्ये जाऊ नका, मार्केट खेळू नका, हाय ते पैसे घालून बसाल, फाशी घेताल, वेडे होशाल. तर असं हे लोक मला सांगत होते. पण मी त्यांना एकच सांगितलं की मी तो खेळ खेळत नाही ज्यामध्ये जिंकणे फिक्स आहे. मी तो खेळ खेळत नाही ज्यामध्ये जिंकणे फिक्स आहे. अनंतर त्यात आहे ज्या खेळात हारण्याची रिस्क आहे. मार्केटमध्ये तर रिस्क आहेच आणि रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून ह्यामध्येच मला जिंकायचं हे मी ठरवलं आहे. आणि आत्मविश्वास माणसाला यशाकडे घेऊन जातो. म्हणून जर खुद पर भरोसा है तो बड़ी से बड़ी मुश्किलें भी हल हो जाती है. त्यामुळे स्वतःवर विश्वास पाहिजे. मी जे करतोय ते योग्य आहे. लोकांनी करोडो कमवले, मला नाही कमवता येणार का? मग मी नाही का कमवू शकत? मीही कमवू शकतो. तर स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका आणि चालत राहा. 3-4 वर्षानंतर तुम्हालाही लक्षात येईल की मार्केटमध्ये पैसा बनतो. चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज सेन्सेक्स 790 अंकांनी मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि निफ्टी 50 247 अंकांना मायनस झालेला पाहायला मिळते. दोन्ही 1% जास्त पडलेले आहेत. त्यामुळे घसरण चांगलीच झालेली आहे आणि गुंतवणूकदाराचे 6.24 लाख करोड हे कमी झालेले आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फेअर व्हॅल्युएशनमध्ये म्हणजे कंपनी जेव्हा पडलेली आहे 2-3-4 वर्षापासून कंपनी चालत नाही त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर भविष्यात कसा फायदा होऊ शकतो हे मी दाखवणार आहे. त्याचबरोबर एक केमिकल कंपनी दाखवणार आहे जी की नवीन लिस्ट झालेली आहे, सध्या अपर सर्किटमध्ये चालू आहे आणि ही कंपनी तुमच्या वॉच लिस्टमध्ये ठेवा. फंडामेंटल हिचे चांगले आहेत आणि भविष्यामध्ये कदाचित ही मल्टीबॅगर बनू शकते. तर चला व्हिडिओ चालू करूया. कंपनीचं नाव आहे ARCL ऑर्गॅनिक लिमिटेड. इथं नाव बघू शकता तुम्ही. आणि पूर्वीचे अलाइड रेझिन्स अँड केमिकल लिमिटेड ही कंपनी होती. 1959ला ही स्थापन झाली होती. नंतर विलीनीकरण आणि एकत्रीकरणाचा एक भाग म्हणून ह्या कंपनीचं नाव काय केलेलं आहे? ARCL अलाइड रेझिन्स आणि ॲरम केमिकल यांचं एकत्रीकरण करून 2012मध्ये ही कंपनी ARCL या नावानं झालेली आहे. ह्या कंपनीकडे 60 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळते. दुर्मिळ तंत्रज्ञानासह आम्ही पॅनल, पशुखाद्य, रबर, फार्मा, अभियांत्रिकी, कापड, कागद, फाउंड्री, पेंट्स आणि इतर अनेक उद्योगांना सेवा देतो. आमची उत्पादने DIN, BIN, ASTM आणि JAS इत्यादी विविध आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करतात. म्हणजे ह्या कंपनीचा पोर्टफोलिओ हा विभागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे प्रोडक्ट कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जातात तुम्ही इथं बघू शकता. केमिकल आहे, पेपर आहे, फाउंड्री आहे, रिफॅक्टरीज आहेत. त्याचबरोबर कूलिंग पॅड, टायर अँड रबर, कन्स्ट्रक्शन, टेक्स्टाईल अँड नॉन वोवनमध्ये, ॲडेसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये, ॲग्रिकल्चर, फीड इंडस्ट्रीजमध्ये, वूड पॅनल बनवणाऱ्या कंपन्या, वूडवर्किंग, ॲब्रेसिव्हमध्ये. ह्या कंपनीचे 50 देशामध्ये ही कंपनी आपलं उत्पादन एक्सपोर्ट करते. 50+ ॲप्लिकेशन आहेत, 1500+ कस्टमर्स आहेत आणि 50+ प्रोडक्ट ह्या कंपनीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता ₹35.60 हिची आजची किंमत आहे. 4.98% म्हणजे 5%चा अपर सर्किट ह्या कंपनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केट कॅप बघा. मार्केट कॅप जर पाहिलं तर 28 करोडची कंपनी, एकदम मायक्रो कॅप, नॅनो कॅप म्हणलं तरी चालेल. ₹35.60 करंट प्राईज आहे आणि 2चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे.
पी अतिशय कमी आहे आणि कंपनीचे फंडामेंटल हे चांगले आहेत, म्हणून ही कंपनी आज मी तुमच्यापुढे ठेवलेली आहे. ROC 28 आणि 24 ROE आपल्याला पाहायला मिळते. फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यामध्ये ही कंपनी स्प्लिट होऊ शकते. सेल्स जर पाहिले, कंपनीचे सेल्स 2018ला 49 करोड, 71 करोड, 71 करोड, 87 करोड, 141 करोड व आता 165 करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिट 1 करोड, 1 करोड, 3 करोड, 7 करोड, 10 करोड आणि 12 करोड. 1 करोडचं प्रॉफिट 12 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे चांगले आहेत. डबल डिजिट तर आहेत, पण वर आहेत, जास्त आहेत. 11, 10, 12 असे नाहीत. तर 28, 33 सेल्स ग्रोथमध्ये, प्रॉफिट ग्रोथमध्ये 5 वर्षाचे 84 आणि 66 आहेत. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR इथं आपल्याला चांगले मिळू शकतात. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग आपल्याला 69.22 जवळपास 70%. DI 0.75 आहे. म्हणजे छोटी कंपनी असूनही DIनं खरेदी चालू केलेली आहे आणि पब्लिक 30% आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघा, कंपनी सप्टेंबरपासून लिस्ट झालेली आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि हा विकली चार्ट आहे. तर विकली चार्टमध्ये कंपनी कंटिन्यू अपर सर्किटमध्ये जात असलेली आपल्याला इथं दिसत आहे. आणि कधी कधी तिनं बाईंगचाही चान्स दिलेला आहे, इथं बघू शकता. तर वॉचलिस्टमध्ये ही कंपनी ठेवा आणि जर वाटलं तर थोडा पैसा लावायला हरकत नाही. पुढची कंपनी आहे VBL. ही कंपनी याच्यासाठी घेतली की ही कंपनी चान्स देत नाही आपल्याला गुंतवणुकीला, आणि आता ही पडायला लागली. कालही पडली होती आणि आजही 4.23% पडलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. 1405 वर ही आलेली आहे. VBL तुम्हाला माहितीच आहे, बाकी काही सांगायची गरज नाही. पुढे बघूया. इथं बघा काय काय करते ही कंपनी. वरुण ब्रेवरेज लिमिटेड 1990च्या दशकापासून पेप्सिकोशी निगडीत आहे आणि भारतीय आणि शीतपेय उद्योगातील एक प्रमुख खेळाडू आहे. म्हणजे ही लार्जेस्ट कंपनी आहे. जगातील पेप्सिकोच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझीपैकी एक आहे. कंपनी पेप्सिकोच्या मालकीच्या ट्रेडमार्क अंतर्गत विकल्या जाणाऱ्या कार्बोनेट शीतपेय, नॉन कार्बोनेट पेय आणि पॅकेज केलेले पाणी तयार करते आणि वितरित करते. कंपनीने उत्पादित केलेल्या आणि विकल्या जाणाऱ्या पेप्सिको ब्रँडमध्ये पेप्सी, 7 अप, मिरिंडा, ऑरेंज, माउंटन ड्यू, ट्रॉपिकाना ज्युसेस आणि बरेच काही समाविष्ट आहे. तर कंपनी चांगली आहे आणि ही आपल्याला चान्स देत नव्हती गुंतवणुकीची. मार्केट कॅप 1,82,000 करोडचा आहे. 1405 करंट प्राईज आणि 88चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC 27 व ROE 34, फेस व्हॅल्यू 10. म्हणजे भविष्यात स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. हिचे EPS बघा, EPS कंटिन्यू वाढलेत आहेत आणि ज्यांनी खाली गुंतवणूक इथं केली असेल त्यांचा फायदा तर आता आहेच. थोडासा PE आता वर आलेला आहे. 88चा PE तर आपल्याला पाहायला मिळत आहे. तरीही कंपनी अजूनही डिस्काउंटवर आहे असं म्हणायला हरकत नाही. सेल्स पाहिले तर कंपनीचे सेल्स 2,500 करोडचे सेल्स 16,000 पर्यंत आलेले इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले सेल्स आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर -20 करोड होतं, तर आता 2,121 करोडचं प्रॉफिट या कंपनीनं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR ही 5 वर्षाचे 65 आणि 3 वर्षाचे 85 मिळालेले आहेत. 1 वर्षामध्ये कंपनी ही जास्त चाललेली आहे. करेक्शन थोडंसं होऊ शकते आणि करेक्ट होत असेल तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये ह्याला ठेवा आणि गुंतवणुकीची संधी जशी मिळेल तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. जर तुमच्याकडे पहिलाच असेल तर ॲड करू शकता. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग 63% आहे आणि FIIनं 26.58, तर DIनं 3.58चा माल DIकडे आहे आणि पब्लिक 6% आहे. तुम्ही इथं बघू शकता 6.74 पब्लिक आहे, DIनं 3.58 आणि FIIनं 26.58. तर ह्यामध्ये जवळपास 94% माल स्ट्रॉंग हातामध्ये आहे. आणि जी कंपनी चालते
चालायला लागली, जी कंपनी पैसे बनवून द्यायला लागली, त्याच कंपनीत नेमकी पब्लिक कमी असते. तुम्ही इथं बघू शकता 6%ची 7%ची पब्लिक आहे. तर आपले लोक जे आहेत ते जी कंपनी चालायली थोडंसं प्रॉफिट झालं तर बुक करतात, हे यावरून लक्षात येते. चार्ट बघा, चार्ट बघितला तर ह्या कंपनीचा चार्ट तुम्ही कंटिन्यू हा वर गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं करेक्शन कुठं आपल्याला इथं पाहायला मिळाले, पण जास्त करेक्ट झालेली नाही ही कंपनी. तर आता ही कंपनी थोडी 2 दिवसापासून पडत आहे, म्हणून मी तुमच्या पुढे आणली. ही जर 1300 पर्यंत आली तर गुंतवणुकीला चालू करायला हरकत नाही, कारण तिथे एक सपोर्ट आहे. आणि त्याच्या खाली मग 1200ला आली तर तिथेही तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर वॉच लिस्टमध्ये ठेवा, कंपनी चांगली आहे. उन्हाळा येत आहे, ह्या कंपनीचं आता येणाऱ्या क्वार्टरमध्ये चांगले रिझल्ट येऊ शकतात. त्याच्यानंतर बजाज फायनान्स तुम्हाला सांगायलाच गरज नाही की बजाज फायनान्स काय आहे. भारतातल्या कोणत्याही दुकानात जा, जे की इलेक्ट्रॉनिक्स असेल, कोणती अजून टीव्हीचा असेल, कोणतं गोदरेजचं फर्निचर असेल, काय असेल, तर ह्या दुकानामध्ये कुठेही गेलं आणि तुम्हाला मोबाईल जरी घ्यायचा असेल तर ते लोक विचारतात की तुम्हाला फायनान्स करायचं का. तर हा सावकारी धंदा आहे, तो बंद पडणार नाही, भविष्यातही चालेल, मागेही चालला, आताही चालूच आहे. तर अशी ही कंपनी आहे, 6500 वर आलेली आहे, वरून बरीच करेक्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 4,01,000 करोडचं आपल्याला पाहायला मिळते. तर इतकी मोठी कंपनी असूनही ही कंपनी मिड कॅप सारखी चालते. 6500 करंट प्राइस आहे, 29चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC 11 व ROE 23, फेस व्हॅल्यू 2. तर इथं बघा, इथं मी तुम्हाला सांगणार आहे की मी जे सांगतो की जेव्हा मीडियन पी, हा मीडियन पी आहे, तुम्ही इथं बघू शकता 48च्या आसपास मीडियन पी इथं आहे. आणि हा मीडियन पीच्या खाली आता आपल्याला इथं पी पाहायला मिळत आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा 29चा मिळत आहे आपल्याला सध्या पी. ह्या कंपनीचा पी 29 मिळत आहे. तर ज्यावेळेस असा आपल्याला ह्या मीडियन पीच्याही खाली मिळायला लागली तर त्यावेळेस गुंतवणूक केली पाहिजे म्हणून सांगतो, कारण हिची EPS आपल्याला इथं वाढलेली पाहायला मिळत आहे. इथंही जेव्हा EPS वाढले होते त्यावेळेस इथं खाली जेव्हा कंपनी होती, इथं तुम्ही बघू शकता, त्यावेळेस तारीख काय होती, तर तारीख होती 22 मे 2020. तुम्ही इथं बघू शकता 22 मे 2020ला इथं कंपनी होती खाली. तर 22 मे 2020ला ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्याचा कसा फायदा झाला, आता पुढच्या चार्टमध्ये बघा. इथं तुम्ही बघू शकता हे मे आहे 2020, हा मंथली चार्ट मी इथं ओपन केला आहे. मे 2020ला प्राइस होती 1800. इथं तुम्ही प्राइस बघू शकता 1800, कारण इथं 1800 प्राइस होती. मग ज्यांनी अशा वेळेस गुंतवणूक केली, 1800ला ज्यांनी गुंतवणूक केली, आज 4 वर्षामध्ये ही कंपनी 6400 वर, इतकी पडूनही 8000च्या पुढे गेलेली कंपनी आज 6400 वर चालू आहे. इतकी पडूनही तिप्पटच्या पुढे 4 पट ही कंपनी झालेली आहे. 1800चा शेअर आजच्या 6498ला गेलेला आहे. पण ज्यावेळेस इथं पडत होता हा शेअर कोविडमध्ये, तर त्यावेळेस कोणीही इथं जेव्हा पडत होता हा शेअर, तर कोणीही गुंतवणूक करत नव्हतं, कारण अशाच वेळेस गुंतवणूक करायची असते आणि त्याच वेळेस आपण गुंतवणूक करत नाहीत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की खाली फेअर व्हॅल्युएशनमध्ये जर आपण इथं गुंतवणूक केली तर आपला कसा फायदा होतो, या चार्टवरून आपल्याला दिसतंय. ह्या कंपनीचे रेव्हेन्यू जर पाहिले तर रेव्हेन्यू 7,299 म्हणजे 7,300 पासून 51,000 पर्यंत रेव्हेन्यू आलेले आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 1200 करोडपासून 13,000 करोडपर्यंत नेट प्रॉफिट आलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ तर चांगली आहेच, आपण बघितलेलंच आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR इथं 10 वर्षाचे 45 आहेत, 5 वर्षाचे 20 आणि 3 वर्षाचे 8 आणि 1 वर्षाचे 7 आहेत. तर तुम्ही म्हणाले हे कमी झाले, कारण हा शेअर 2.5 वर्षापासून चालत नाही म्हणून इथं कमी दिसत आहेत आणि आताच गुंतवणूक करण्याची ही संधी आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर तुम्ही बघू शकता प्रमोटर होल्डिंग 54.78 आहे. 20.92 म्हणजे 21% FIIनं घेतलेला आहे, 14% DIIकडे आहे, गव्हर्नमेंटकडेही 0.07 आहे, पब्लिक फक्त 10% आहे. काय केलं पब्लिकनं, 11.15% होते, पब्लिकनं कमी करून टाकला शेअर्स.
कारण ह्यावेळेस खरेदी करायची तर त्यावेळेस खरेदी न करता पब्लिक हे शेअर विकून टाकते. आणि आता इथं जर पाहिलं तर FIIनं मागचा जो 20.41 आहे तर 20.92 केला. मागच्या वर्षी 19.87 होता, तो 20.92 झालेला आहे, म्हणजे त्यांनी वाढवला आहे. DIनं 14% जो आहे तो मागच्या क्वार्टरपेक्षा वाढवला आहे आणि त्याच्या मागच्या वर्षीपेक्षाही वाढवलेला आपल्याला पाहायला मिळते. पण पब्लिकनं मागच्या वर्षी 11.60 होता आणि इथं 10.57 होता, तर त्याच्यापेक्षा कमी झाला, म्हणजे पब्लिक विकायला लागलेली आहे. असे चांगले शेअर ज्यावेळेस खरेदी करायचे त्यावेळेस आपण विकतो आणि आपलं नुकसान करून घेतो. बघा इथं हा 2.5 वर्षापासून हा शेअर चालत नाही आहे, इथं दिसून येते. इथून हा शेअर चालत नाही आहे, 2.5 वर्ष होऊन गेली या कंपनीला. तर आता गुंतवणूक करायची, जसा तो खाली येईल, तो जर इथं सपोर्टवर आला, असा जर सपोर्टवर आला तर इथं गुंतवणुकीची तो 5,500चा सपोर्ट आहे, 5,500 5,400च्या आसपास, तर ती गुंतवणुकीची संधी होऊ शकते. तुम्ही इथं बघू शकता की आता सध्या तो ह्या सपोर्टवर आहे, 6,500चा हा सपोर्ट आहे. खाली पुन्हा जर तो आला तर 6,250चा सपोर्ट आहे. त्याच्याही खाली आला तर 6,000चा सपोर्ट तो घेऊ शकतो, नाही तर पुन्हा 5,500चा सपोर्ट तो घेईल. तर कंपनी चांगली आहे, अशा वेळेस गुंतवणूक करायची, घाबरायचं नाही की मार्केट पडायला ना आपले पैसे जातील. आपले पैसे कुठेही जात नाही. 2-3 वर्ष थांबा, पैसा हा करोडोनं बनेल. कोणतंही आमिष दाखवत नाही, कारण मार्केटमध्ये जो टिकला तोच बनलेला आहे. धीर धरा, अधीर होऊ नका आणि मार्केटमध्ये वेळ द्या. ज्याने वेळ दिला तो नक्कीच करोडपती बनू शकतो. व्हिडिओ मोठा झाला आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओ स्पीड वाढवून बघा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुमच्या WhatsApp ग्रुपवर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.